राज्यातील लोककलावंत तसेच भजनी मंडळासाठी राज्य सरकारने अत्यंत गुड न्यूज आणि आनंदाची वार्ता दिलेली आहे। राज्य सरकारने राज्यातील भजनी मंडळांसाठी 25,000 रुपयाची आर्थिक मदत करण्याचं ठरवलेलं असून प्रत्येक भजनी मंडळाला राज्य सरकार आता 25,000 रुपये देणार आहे। राज्यातील कोणते भजनी मंडळ या योजनेसाठी पात्र आहेत, त्यानंतर याचा क्रायटेरिया कशा पद्धतीने आहे, त्यानंतर तुम्हाला जे अनुदान आहे 25,000 रुपयाचं तर ते कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे याची सविस्तर डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। राज्य सरकारने 24 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज एक शासन निर्णय निर्गमित केलेला असून राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज, नंतर भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेसाठी जी वित्तीय निधी असतो तर ती वित्तीय निधीला मान्यता देण्यात आलेली असून ही जी रक्कम आहे तर ती भजनी मंडळ यांना देण्यात येणार आहे। आता राज्यातील जे लोककलावंत असतील तर त्यांना काय अनुदान दिलं जाणार आहे, त्यानंतर जे भजनी मंडळ आहेत तर त्यांना भांडवली अनुदान कशा पद्धतीने दिलं जाणार आहे या JRच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। मी अशाच गव्हर्नमेंटच्या लेटेस्ट अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। आता बघा, राज्य सरकार इथं म्हणतं की गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून आणि महाराष्ट्रातील एकूण सर्व पारंपरिक कलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्यासाठी या हेतूने कालपथकांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर सदर योजनेत भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान देणे याबाबतची वाट करून प्रथम टप्प्यात एकूण 1800 भजनी मंडळांना आवश्यक असणाऱ्या संगीत, त्यानंतर संगीत वाद्य उदाहरणार्थ त्यांनी दिलेले त्यात हार्मोनियम आहे, मृदुंग, पखवाज आहे, वीणा, तंबोरा, त्यानंतर एकतारी, टाळ व इतर अनुषंगिक साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने पात्र भजनी मंडळांना सदर अनुदान अदा करण्याकरिता वित्तीय मान्यता राज्य सरकारने दिलेली असून या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने एकूण भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान देणे या योजनेकरता प्रथम टप्प्यात 1800 भजनी मंडळांसाठी रुपये 25,000 याप्रमाणे एकूण 4,50,00,000 एवढी जी रक्कम आहे तर एवढी रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली आहे। आता जे राज्यात भजनी मंडळ पथक आहेत तर त्यांना कोणकोणत्या साहित्य राज्य सरकार देणार आहे तर साहित्य घेण्यासाठी हार्मोनियम जसे की मृदुंग, पखवाज, त्यानंतर वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ या हे जे साहित्य भजनी मंडळासाठी लागतं तर हे साहित्य घेण्यासाठी एकूण 25,000 रुपयाची मदत राज्य सरकार आता राज्यातील 1800 भजनी मंडळ पथकांना करणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने एकूण 4,50,00,000 एवढी निधीला मान्यता देण्यात आलेली असून लवकरच ही रक्कम भजनी मंडळ पथकांपर्यंत पोहोचणार आहे। आता भजनी मंडळांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकार पहिल्या टप्प्यात 1800 जे भजनी मंडळ पात्र ठरलेले आहेत तर त्यांना ही रक्कम देणार आहे। तुम्हाला माहिती की 2 महिन्या पहिले याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आली होती की राज्य सरकारने ही जी योजना काढली होती तर त्या योजनेअंतर्गत अर्ज मागवणं सुरू होतं। तर ज्या भजनी मंडळांनी अर्ज केलेले आहेत, जे भजनी मंडळ पात्र ठरलेले आहेत तर असे एकूण 1800 भजनी मंडळांना ही जी रक्कम आहे तर ती देण्यात येणार आहे। त्यांना जे साहित्य भजनी मंडळसाठी लागतं, भजनसाठी जेवढंही साहित्य लागतं, जेवढेही JRच्या माध्यमातून दिलेले आहेत तर तेवढ्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना 25,000 रुपयाची मदत ही राज्य सरकार करत आहेत। यासाठी 4,50,00,000 रुपयाची जी निधी तर राज्य सरकारने ती मंजूर देखील केलेली आहे। तुम्हाला जरी पात्रता त्यानंतर क्रायटेरिया जाणून घ्यायचा असेल की कोण कोण या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत तर त्याचा जो डिटेल व्हिडिओ आहे तर तो तुम्ही एकदा पहा। त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देऊ। तर अशा प्रकारे राज्यातील भजनी मंडळांसाठी अत्यंत आनंदाची आणि गुड न्यूज राज्य सरकारने दिलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या भजनी मंडळांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।